का लोकांना जे वीज बिल आकारण्यात येते डबल टिबल, तर त्याच्यामध्ये जेव्हा ते बिल भरायला जातात तर त्यांना असं सांगण्यात येते की हे बिल तुम्ही आता भरा, आम्ही पुढच्या वेळेला ऍडजस्ट करू. जिथे 2,000 बिल आहे तिथे 10,000 बिल आलं तर माणसांनी मग त्या महिन्यात खायचं काय, जेवायचं काय, रॅशनिंग भरायचं का तुमची लाईटची बिलं भरायची. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पूर्वी 1 तास लाईट गेली मान्य करायचो, 2 तास गेली पोलवर प्रॉब्लेम आहे, पण आता 4 तासाच्या पलीकडे 6-6 तास 7-7 तास जी लोकांची लाईट जाते ह्याच्या पाठचं काय गणित आमच्या डोक्यात तरी बसत नाहीये. किंवा तुम्हाला प्रेसवाल्यांना माहिती असेल का ही जी लाईट 7-7 8 तास कंटिन्यू ही जी जाते त्याच्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आज आम्ही विरार पूर्वेला बहुजन विकास आघाडी पुस्कुत MSCB वरती धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला. संपूर्ण विरार पूर्वचे परिसरातले आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ता तसेच त्याचबरोबर स्थानिक लोकांचा घेऊन MSC वरती मोर्चा होता. पण ते मोर्चा कुठे ना कुठे मध्येच थांबून गेला आणि GD गार्डनमध्ये संपूर्ण सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेमध्ये स्वतः माजी आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर ते उपस्थित होते. तसेच विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक LM तुरे साहेब आणि MSCBचे वरिष्ठ अधिकारी त्या सभेमध्ये उपस्थित होते. बोलायचं तात्पर्य हे आहे का वारंवार जे वीज खंडित होतो, वीज वाढीव बिल लोकांना भरायला लागतो, त्या सर्व संदर्भात त्या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आलेला. आपण ह्या गोष्टीची चर्चा आता बहुजन विकास आघाडी कारगिल नगरचे परिसरातले ज्येष्ठ कार्यकर्ता मनोज राऊत यांच्याशी चर्चा करणार आहे. मनोज राऊतजी काय सांगणार, आजचा जो आंदोलन होता ते कुठे न थांबवण्यात आला आणि त्यानंतर सभेमध्ये चर्चा आयोजित करण्यात आली, संपूर्ण विषय काय होता? हा विषय असा आहे का वेळोवेळी वीज खंडित होणे, या मोर्चाचं आयोजन केलेलं माननीय अजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षितिजदादा ठाकूर आणि ही जी वाढीव बिलं येतात त्याच्या संदर्भामध्ये हा मोर्चा काढला गेला होता. पण याच्यामध्ये वरिष्ठांकडून आम्हाला एक सांगण्यात आलं का या मोर्चाचं रूपांतर आहे जे सभेमध्ये करण्यात आलं आणि हॉलवर ही सभा घेण्यात आली मोर्चा रद्द करून. भरपूर विषयावरती एकूण 22 मुद्दे होते लोकांकडून देण्यात आले आमदारांकडे आणि त्या सर्व गोष्टीवरती MSCBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कशा प्रकारे करणार आहे. पण 22 मुद्द्यामध्ये कुठली गोष्ट प्रायोरिटी बेसवर आहे? प्रायोरिटी बेसवर हीच आहे का जे हे ट्रान्सफॉर्मर जे बाहेर आउट्सला लावलेले आहेत या ट्रान्सफॉर्मरला काही सिस्टम नाही आहे. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं का आता आम्ही 41 ट्रान्सफॉर्मर विरार ईस्टसाठी दिले गेलेले आहेत. काही ठिकाणी ओपन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे माणसाचा विशेष मुद्दा असा आहे का माणसांना जीवितहानी होते. कारगिल नगरमध्ये जे पूर्वी जे झालं तर त्याला काहीतरी सिस्टम करण्यात आली, तर त्याच्याकडून महावितरण कंपनीकडून आमच्या आमदार क्षितिजदादा ठाकूर, माजी आमदार क्षितिजदादा ठाकूर यांच्याकडून 10 गुंठे जागा मागण्यात आली, ती देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि लवकरात लवकर ही जी 41 ठिकाणी ही जी वितरण हे जे होणार आहे कारगिल नगर मनवेलपाड्यामधून, तर त्याला ती सिस्टम करण्यात येणार आहे का एका ठिकाणाची वीज गेली तर पूर्वच 41 ठिकाणाची जाते, म्हणून ती एकाच ठिकाणाची तेवढी ती सिस्टम करण्यासाठी 10 गुंठे जागा ही जी आहे ही उपलब्ध नाही आहे. आणि शासनाकडून जो निधी घेण्यात आला आणि MSCB कडून त्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या ऑफिसमधून जो मंजूर करण्यात आला त्यांनी त्याचं काही उत्तर दिलेलं नाही का तो निधी कुठे गेला. जो हा लोकांसाठी दिलेला आहे, लोकांच्या सुविधेसाठी दिलेला आहे, हा निधीचा वापर कुठे केला ह्याचा अजून त्यांनी काय आम्हाला क्लिअरेशन दिलेलं नाही आहे. आणि ह्याचा पाठपुरावा आमचे पक्षातरू होणार आहे आणि या पाठपुराव्यावर बघू पुढे काय होते. आणि याच्यामध्ये विशेष मुद्दा असा आहे का लोकांना जे वीज बिल आकारण्यात येते डबल टिबल, तर त्याच्यामध्ये जेव्हा ते बिल भरायला जातात तर त्यांना असं सांगण्यात येते की हे बिल तुम्ही आता भरा, आम्ही पुढच्या वेळेला ऍडजस्ट करू. जिथे 2,000 बिल आहे तिथे 10,000 बिल आलं तर माणसांनी मग त्या महिन्यात खायचं काय, जेवायचं काय, रॅशनिंग भरायचं का तुमची लाईटची बिलं भरायची. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा विशेष मिडल क्लास लोकांकडून हा पॉइंट मांडला गेलेला आहे. याच्यावर बघू आता अंमलात महाराष्ट्र विद्युत मंडळ वितरण कंपनी कुठपर्यंत आणते ती. गेल्या वर्षी पण असाच मोर्चा आयोजित करण्याचा आजूबाजू नेतृत्व करत होते. 1 वर्ष गेला, निवडणूक येण्याच्या अगोदरच मोर्चा आयोजित करण्यात येतो. 35 वर्षापासून आपलं साम्राज्य होता तेव्हा ही गोष्ट होत नव्हती का? आताच का सत्ता परिवर्तन झालं तर ही गोष्ट मोठ्या प्रमाणात तुमचे माजी आमदार आवाज उचलत आहेत? आता याच्यामध्ये असं काहीच नाही का आताच इलेक्शनच्या वेळेला हा मुद्दा आता इलेक्शनच्या वेळेला मुद्दा उचलायचा वेळ इलेक्शनमुळे नाही आहे. पूर्वी 1 तास लाईट गेली मान्य करायचो, 2 तास गेली
पोलवर प्रॉब्लेम आहे. पण आता 4 तासाच्या पलीकडे 6-6 तास 7-7 तास जी लोकांची लाईट जाते, ह्याच्या पाठचं काय गणित आमच्या डोक्यात तरी बसत नाहीये. किंवा तुम्हा प्रेसवाल्यांना माहिती असेल का ही जी लाईट 7-7 8 तास कंटिन्यू ही जी जाते, त्याच्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि जी नवीन मीटर लावल्यानंतर सुद्धा जी बिल आकारणी जी येते, ही डबल टिबल चोबल जी बिल आकारणी येते, ह्याच्यामध्ये कुठेतरी पाठपुरावा करणं आणि हे लोकांपर्यंत कळणं का ही बिलं लोक कशी भरणार. जुन्या मीटरमध्ये आता असं निदर्शनात आलं का जुनं मीटर होतं ते बरं होतं, त्याचं बिल 1200 येत होतं आता, आणि नवीन बिलं जी येतात ती 6,000 8,000 10,000 ते मिडल क्लास माणसं भरू शकत नाही. MSEB मध्ये गेल्यावर असं उत्तर देण्यात येते की ही बिलं आता भरा, आम्ही पुढच्या महिन्यात ऍडजस्ट करू. जर 1 महिन्याचं बिल जर आगाऊ जर लोकांनी भरलं तर लोक खाणार काय. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल हे मनोज राऊतजी. कारण की आता आमदारांनी जसं प्रकारे सांगितलं 22 मुद्दा कशा प्रकारे घेता येणार, कारण की लोकांचा जे प्रश्न आहे, मोठा प्रश्न बिल वाढीव येणं आणि लाईट जाणं, त्यावरतीच आमदारांनी सांगितलंय. आता आपलं बघण्यासारखं असेल, बघितलं कशा प्रकारे मनोज राऊत यांनी सर्व प्रश्नांचे उत्तर दिलेले. महत्वाचं गोष्ट काय यांच्या आमदारांनी सांगितलं होता का जो वाढीव बिल येतो तशाच प्रकारे जे लाईट वारंवार जाते त्यावरती लवकरात लवकर समस्या दूर करण्यात यावी. अन्यथा आंदोलन हे आता फक्त इथपर्यंत नाही, आम्ही मोठा मोर्चा आंदोलन पुढं महावितरण कार्यालयामध्ये काढू आणि त्याचं स्वरूप कुठे ना कुठे भूगदंड महावितरणच्या अधिकाऱ्याला भोगावे लागेल. आतापर्यंत एवढंच. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत जाऊ. नमस्कार.